नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आता आगे आगे मत देणार, एक जगह रखना है कभी भी। धन्यवाद सर। पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची विनंती मी संस्थेचे चेअरमन तथा आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्री अनिल संघवी सर यांना करतो। तर एकेकाने कृपया सत्कार घेण्यासाठी समोर यायचं आहे। आज या यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये बजाज ऑटो एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेची अतिशय चांगल्या पद्धतीने मीटिंग झालेली आहे। साधारण 150 लोकांची मेंबर लोकांची प्रेझेंटी उपस्थिती इथे होती आणि सर्व मेंबर्सनी वेगवेगळे विविध सुधारण्याचे मुद्दे मांडलेले आहेत। नक्कीच त्याच्यातनं डायरेक्टर बॉडी जी आहे याच्यामध्ये भरपूर काही सुधारणा करतील आणि सोसायटीला पुढच्या वाटचालीसाठी पुढे घेऊन जातील। धन्यवाद, थँक्यू। महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला आपली सोसायटी आहे आणि या सोसायटीची प्रगती लक्षवेधी आहे, त्या संदर्भात आपण काय? हो, सोसायटीची प्रगती खूप चांगली आहे, परंतु पुढील भविष्याच्या काळामध्ये रिटायरमेंट ही एम्प्लॉई सोसायटी आहे आणि रिटायरमेंटचं प्रमाण वाढल्यामुळं नंबर ऑफ मेंबर्स कमी होत आहे। त्यामुळं पुढील वाटचाल जी आहे ती थोडीशी ऍव्हरेज राहील। प्रगती आतापर्यंत चांगली प्रगती झालेली आहे, परंतु पुढील वाटचाली ऍव्हरेज राहणार आहे। त्याच्यानंतर सोसायटी यांच्या या सभेत जे काय मुद्दे होते त्याच्यावर एकमतानं सोसायटीला पुढे नेण्यासाठी जे काय मांडणी करण्यात आली त्याप्रमाणे सगळ्यांनी एकमतानं मंजुरी दिलेली आहे आणि सोसायटी म्हणजे सगळ्या सभासदांचाच विकास आहे। सोसायटीचा विकास म्हणजे सभासदांचा विकास आहे। त्या दृष्टीनं आलेले पॉइंट्स हे सोसायटीला लाभदायक ठरतील आणि सोसायटी अजून पुढे प्रगती करेल याची आम्हाला खात्री आहे। मी नितीन पाटील, सोसायटीचे सीईओ पद माझ्याकडे आहे। मी अनिल लक्ष्मण संघवी, बजाज ऑटो एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चेअरमन। आज 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडली। यामध्ये जे सभासद उपस्थित होते त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले। त्यांचा तो ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुद्दे मांडण्याचा आणि त्यांच्या शंका निरसन करण्याचा हक्क आहे आणि संचालक मंडळाने आणि आम्ही जे काही कार्य केलेलं आहे त्याचा सर्व लेखाजोखा त्यांच्या समोर आपण मांडला। आणि ही जी आमची सोसायटी आहे 1989 मध्ये स्थापन झालेली आहे। तिथे भाग भांडवल पहिले 200 कोटी पर्यंत होता, आता 50-60 कोटी आहे। सोसायटीचे सभासद रिटायरमेंट जास्त असल्यामुळं भाग भांडवल त्यांचं आम्हाला परत करावं लागतं। त्याच्यामुळे थोडंफार भाग भांडवलाचा आणि याचा जो हे आहे समन्वय साधायचा आहे। आता नवीन लोक पण म्हणजे नवीन स्टाफ मेंबर आणि काही जॉईन होत आहे, त्यांना जर नवीन मेंबरशिप दिली तर त्याच्यातून काही उत्पन्न होतं आणि सोसायटी ही सहकारी असल्यामुळं एकमेका सहाय्य करू अवघे तरी सुपंत या तत्वावर चालते। ना नफा आणि ना तोटा या तत्वावरच ही सोसायटी चालते आणि ते काय जे काही आपलं डिफरन्स आहे फक्त 2% आम्ही हे सर्व कार्य करतो आणि या 2%वरच आम्ही सगळ्या सभासदांच्या गरजा भागवतो आणि त्यांना जे याच्या व्यतिरिक्तही त्यांना काही जे वेगवेगळ्या वस्तू असेल
ते आपण निगोशिएट करून कमीत कमी भावात कशा मिळेल, बाजार भावापेक्षा कमीत कमी भावात कशा मिळेल असं प्रयत्न करून त्यांना क्रेडिटवर देतो, त्यांच्या पगारातून पैसे काढतो. पण ह्यामुळे काय झालं की सर्वांचे संसार, सर्वांचे मुलं हे ते उच्च शिक्षित सोसायटी झालेले आहे. सोसायटीने भरपूर कर्ज त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. शैक्षणिक असेल, घर बांधणी असेल, व्हेकल लोन असेल. त्यामुळे काय झालं की जवळजवळ 37 वर्ष पासून लोक जे सभासद आहे त्याचा फायदा घेत आहे. या फायद्यामुळं त्यांच्या कुटुंबात पूर्णपणे उन्नती झालेली आहे. ज्यावेळेस हे सभासद तिथं प्रथम 1985 साली इथे आले होते, तर त्यांना ह्या शहराचा विकास आणि त्याच्याबद्दल काही माहित नव्हतं. त्यांना म्हणजे बोलण्याचा सुद्धा फार ट्रेन करावं लागत. पण बजाज ऑटो मॅनेजमेंटनी आणि यांनी त्यांना खूप ट्रेनिंग देऊन, व्यवस्थित शिक्षण देऊन, कामाची पद्धत हे करून त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे ही सर्व प्रगती दिसते आणि आमची सोसायटी ही इथून पुढे नेहमी प्रगतीच करणार आहे असा मला पूर्णपणे विश्वास आहे.